राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे आणि आज दुपारी होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय। दुपारी 2 वाजता वायबी सेंटर इथं कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करतील असं बोललं जात आहे। तेव्हा कोर कमिटीच्या बैठकीपूर्वी आज 1 वाजता शरद पवार यांच्यासोबत पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत आणि पक्षातील आमदार रोहित पवार यांच्यावर देखील काही नवीन जबाबदारी देण्यात येईल अशी सुद्धा माहिती कळते। दरम्यान आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाहीये असं जयंत पाटील यांनी म्हटलं आणि कोणत्याही पक्षामध्ये आपण जाणार नाही आहोत असंही जयंत पाटील यांनी पुढे सांगितलंय। मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपात गेलो असा होत नाही, पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये बऱ्याच मोठ्या घडामोडी घडणार आहेत। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेलं नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे। एखाद्या प्रदेशाध्यक्ष असणारा माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जात आहेत याचं तुम्हीच सगळे ठरवायला लागले। मी कुठल्या पक्षात जायचं, काय करायचं, काय नाही। मी राजीनामा दिलेला नाही आहे, पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत पक्षाची बैठक आहे। अंतर्गत नाही, पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे। तर पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आज काय काय नेमक्या घडामोडी घडू शकतात या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक आता आपण जयंत पाटील यांची प्रतिक्रिया ऐकली। ही सर्वसाधारण बैठक आहे, मात्र यामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे सुद्धा संकेत आहेत। शशिकांत शिंदेंचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे। काय काय नेमक्या घडामोडी अपेक्षित आहेत? नक्कीच अनुपमा, आजचा दिवस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। कारण मागील काही दिवसांपासून जी चर्चा आहे, जी माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे त्यानुसार पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळेल अशी शक्यता आहे आणि त्या अनुषंगानेच आजची ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। मागील 10 दिवसांपूर्वीच पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत बसून चर्चा केलेली होती आणि त्यामध्येच प्रदेशाध्यक्ष म्हणजे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष नक्की ही जबाबदारी कोणत्या नेत्यांवरती द्यायची या संदर्भात पूर्णपणे पक्षांतर्गत ठरल्याचं सूत्रांकडनं कळते आणि त्या अनुषंगाने आज जयंत पाटील यांच्याऐवजी एक नवीन चेहरा पक्षाला मिळेल अशी शक्यता आहे। सध्या नाव चर्चेत आहे शशिकांत शिंदे यांच्या नावावरती प्रत्येकाने सहमती दिलेली आहे, कारण एक मोठा चेहरा आहे। पश्चिम महाराष्ट्रातून खरं तर त्यांना जबाबदारी देण्यात येईल आणि पक्षाची संपूर्ण धुराही त्यांच्या खांद्यावरती देण्यात येईल अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। आजचा दिवस त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे। विधानसभा निवडणुकीनंतर अनेक वेळा जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासमोर बोलून दाखवलेलं होतं की या पदापासून मला मुक्त करा आणि इतर जबाबदाऱ्या द्या आणि या पदावरती इतर दुसऱ्या नेत्याला तुम्ही जबाबदारी देऊ शकता। मात्र तरी सुद्धा शरद पवार यांनी त्यांची मागणी जी आहे ती अनेक वेळा मान्य केलेली नव्हती। पक्षांतर्गत नाराजी सुद्धा होत, तरी सुद्धा पक्षामध्ये कुठेही मोठे बदल जे आहेत ते करण्यात आलेले नव्हते। आता मात्र मोठे बदल होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि आजचा दिवस त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शशिकांत शिंदे यांच्यासारखा एक मोठा नेता पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून मिळेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। सोबतच प्रदेशाध्यक्ष तर मिळणारच आहे पक्षाला नवीन, इतर नेत्यांवरती सुद्धा महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात येईल। त्यामध्ये रोहित पवार यांचं नाव सध्या आघाडीवर आहे। रोहित पवार यांच्यावरती सुद्धा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आज देण्यात येईल आणि इतर नेत्यांवरती सुद्धा जबाबदाऱ्या वाटण्यात येईल अशी माहिती मिळते। येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधीचा हा काळ असल्यामुळे निश्चितच काही खांदेपालट, काही जबाबदाऱ्या बदलतात का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।